पडणारा हलकासा पाऊस, त्यामुळे वातावरणात असणारा गारवा छान वाटत होता. त्यातच टाळ मृदुंगाचा गजरात, खांद्यावरील उंचावलेल्या भगव्या पताका, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा नामघोषात पुणे नगरी विठ्ठलमय झाली. विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर सज्ज झाले. पुण्यात मुक्कामी असणाऱ्या वारकऱ्यांसाठी सोसायट्यांकडून आपापल्या परीने जेवण, पाणी, राहण्याची पण व्यवस्था केली जाते. त्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात. अशा एका सोसायटीने स्वागतासाठी केलेली फुलांची रांगोळी. या भक्तिमय वातावरणात पांडुरंगाला नैवेद्य म्हणून पनीर स्टफ साबुदाणा आप्पे करणार आहोत. आप्पे बनविण्यासाठी पहिले शेंगदाणे भाजून घेऊ. त्यासोबतच लागणार आहे ठेचा. त्यासाठी हिरवी मिरची, आलं, जिरं आणि थोडं मीठ घालणार आहे. पनीर, बॉईल केलेला बटाटा किसून घेऊ. मीठ, मिरे पावडर घालून छान मिक्स करून घेऊ. तुम्हाला कोणाचा तरी आवाज येतोय का? त्याला खूप भूक लागली आहे. जोपर्यंत मी त्याला काही खायला देणार नाही तोपर्यंत तो मला असाच आवाज देणार. हा आहे आमचा बंड्या, थोडा नखरे. याची ओळख पुढल्या व्हिडिओमध्ये करून घेऊ. मी इथे 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, 1 वाटी बॉईल केलेला बटाटा, 1 वाटी दाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ आणि तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याप्रमाणे ठेचा घालायचा. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आप्पे पात्रात मावेल त्यापेक्षा छोटा गोळा घेऊन त्याची बोटाच्या सहाय्याने अशी पुरीसारखी करून घेऊ आणि त्यात आपण पनीर स्टफ करू. याप्रमाणे आपण सगळे बॉल्स तयार करून घेऊ. आता याला टच करायचे नाही, नाहीतर फुटतील. याचे आवरण सील झाले की त्याला पलटायचे. बघा, मी घाई केली आणि एक थोडा क्रॅक झाला. आलटून पालटून आप्पे सर्व साईडनी शिजून घेऊ.
गरमागरम आप्पे आणि नारळाची चटणी, किंवा तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण छान लागते. सोबतच डे विथ माधू नीतू चेतू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.